जर तुमच्याकडे वडिलोपार्जित भरपूर पैसा असला, भरपूर प्रॉपर्टी आली, तरी सुद्धा तुम्ही यशस्वी व्हालच याची गॅरंटी नाही आहे. उत्तम उदाहरण आहे अनिल अंबानी वर्सेस मुकेश अंबानी. त्यांचे जेव्हा स्प्लिट झालं तरी अनिल अंबानींच्याकडे पण खूप पैसा होता, खूप कंपनी होत्या, तसंच मुकेशजींच्याकडे होतं. एका बाजूला काय झालं की आपण फायनान्शियल फिटनेस मध्ये सांगतोय त्या पद्धतीने त्यांनी कर्जाचं नियोजन तितकं केलं नाही. कर्ज कन्सिस्टंटली वाढत गेलं, डेट पायलाप होत गेले आणि त्यांना एका लेवलच्या पुढे कंट्रोल सुटून गेला. या वर्सेस मुकेश अंबानी यांनी स्ट्रॅटेजिकली एक्सपान्शन केलं. जिओ लॉन्च केलं, बाकीच्या कंपनीज लॉन्च केल्या, रिलायन्सला कन्सिस्टंटली ते एक बेस देत गेले आणि जेव्हा योग्य वेळ आली त्यावेळेस ज्या भविष्यात होणाऱ्या कंपन्या आहेत त्याचे फ्युचर स्टेक्स त्यांनी विकले आणि तोच पैसा रिलायन्स इंडस्ट्रीजला नेट डेट फ्री करण्यासाठी वापरला. याच्यातून आपल्याला शिकायचं आहे काय? आता ते रिलायन्स आहेत, आपण आहोत, आपण वन मॅन कंपनी आहोत, राईट, वन पर्सन कंपनी आहोत. आपल्याकडे पण डेट आहेत, आपल्याकडे पण इन्फ्लो आहे, आपल्याकडे पण कॅश फ्लो आहे. आता या सगळ्या गोष्टी जर आपण तशाच पद्धतीने प्रॉपर डेट मॅनेज केलं, जर इन्कम आउटफ्लो कॅश फ्लो प्रॉपर केला, तर आपणही आपल्या जीवनामध्ये आर्थिक सक्षम होऊन फायनान्शियली फ्री बनू शकतो. धन्यवाद.